नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या काही दिवसात एक कमी दाबाचं नवीन क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्या क्षेत्रामुळे पावसाचं प्रमाणात थोडंसं वाढ होण्याची शक्यता आहे. ते क्षेत्र कमी दाबाचं क्षेत्र जे निर्माण होणार आहे, ते धनबादची झाशी पट्ट्यामध्ये दिल्लीच्या पूर्वेस व इंदोर, नागपूरचा काही भाग म्हणजे विदर्भ पट्ट्याच्या काही भागातून कमी दाबाचं क्षेत्र होणार आहे आणि जास्ती तीव्रता असणार आहे ते झाशी झाशीच्या आसपास कोटा, दिल्ली, प्रयागराज ह्या भागातून जास्त त्याची तीव्रता राहण्याची शक्यता आहे. आणि त्याच भागातून मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता जास्त आहे. त्याच भागात सक्रिय झालेलं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे, ते नागपूरच्या साईडला म्हणजे विदर्भ पट्ट्यातून संपूर्णतः जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परत इकडे मराठवाड्या भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढून हलका मध्यम होण्याची शक्यता आहे आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणपट्टी भागात पाहायला गेलं तर कोकणपट्टी भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण बघतात अ, झाशी कोटा ह्या भागातून पावसाचा जोर वाढलेला 4 दिवसांनी दिसून येतोय. तसंच कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळी वाढलेलं आहे, त्यावेळी चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागातून सुद्धा 4 दिवसानंतर म्हणजे 21-22 तारखेच्या आसपास पावसाचा जोर त्या भागात दिसून येणार आहे. जोरदार पाऊस होणार आहे. त्या भागातून गडचिरोली भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर ते अमरावती हा पट्टा आहे, नागपूर ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आणि जळगाव, जालना ह्या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. नंदुरबार परिसर, जळगावचा काही परिसर ह्या भागातून सुरुवातीला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. नंतर पावसाचा जोर वाढून हलक्या मध्यम पावसाची शक्यता सुद्धा वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. एकंदरीत जालना, सोलापूर ह्या पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर हलक्या मध्यम स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे. 1-24 तासात हलक्याची पावसाची शक्यता आहे. संपूर्णतः कोकणपट्टी भागातून पाहायला गेलं तर मध्यम ते जोरदार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे. 24 तासानंतर पाहायला गेलं तर त्यात थोडंसं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पावसाचं. आणि इकडे दक्षिणेकडच्या साईडला पाहायला गेलं तर बेळगाव, सिंधुदुर्ग पट्टा, गोवाचा परिसर ह्या भागात पाहायला गेलं तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हलक्या मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, बेळगाव, सातारा हा जो घाट परिसराचा पट्टा आहे, ह्या भागातून सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बारामती, अहिल्यानगर, अकोले, मालेगाव ह्या पट्ट्या हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येते. नंदुरबार पट्ट्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाहायला गेलं पूर्वेकडं सांगली ते विजापूर पट्टा किंवा कोल्हापूर पट्टा या भागातून सुद्धा हलक्याशा काही मध्यम सरी येतील. सोलापूर, बार्शी, लातूर, बीड ह्या भागात सुद्धा छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. थोडासा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्या भागात काही अंशी गडगडाटी पाऊस होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. जळगाव पट्ट्यात सुद्धा हलक्या अशा पावसाची शक्यता आहे. मेहकर, परभणी आणि इकडे लातूर, उदगीर ह्या भागातून नागपूरचा पट्टा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा झाला कमी दाबाच्या क्षेत्रामुळे एक 22-23 तारखेपर्यंतचा हवामानाचा अंदाज पाहिला आपण. या भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता कुठल्या कुठल्या भागात आपण पाहिलेलं आहे. असे नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.